काही नाव यंगस्टर बॉयज क्रिकेट केलेलं आहे. त्यांचं काही दुःखपत काही होऊ नये, चांगले दिवस चांगला जावा ही ग्रामाची बापूची जय. नमस्कार, जय शिवराय. आज गावी आले, मुलांची परीक्षा संपली, त्यांना आता घेऊन गावाला आलं. तर आज आमच्या गावामध्ये क्रिकेटच्या मॅच ठेवल्यात आमच्या गावच्या पोरांनी. आता ते सगळी पोरं आता मंदिरात आलेत नारळ ठेवायला. तर आपण आजच्या एपिसोडमध्ये आमच्या गावच्या मॅचेस बघायच्यात आपल्याला. बघूया आता कशाप्रकारे गावचे पोरांनी अरेंजमेंट केले ते. चला आता जाणून घ्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशी काय आहे ते. आता मी आहे मंदिरामध्ये. सामान मला घेऊ दे. हे सगळे आहेत ते यंगस्टर बॉयज वाले. हां बोल. आज आमचे क्रिकेट सामने आम्ही आयोजित केलेले आहेत. यंगस्टर बॉईज आंबेतकोंड अंडरम स्पर्धा आहे आणि आज आम्ही बापदेव चरणी ते नारळ ठेवायला आलो आहोत आणि त्यांना प्रार्थना केलेली आहे बापदेवांना की आम्ही हे सामने व्यवस्थित पार पडू दे. आमचे प्लेयर व्यवस्थितरित्या सुखात काही दुखापत न होता हे सामने व्यवस्थित पार पडू दे. आणि जरी आम्ही सामने आयोजित केले असले तरी आजचा कपसुद्धा आम्हीच मारणार. धन्यवाद. बापदेव महाराज की जय. बापदेव महाराज की जय. जय श्री महाराज मोठे यंगस्टार बॉईज यांनी आयोजन केलेलं आहे. महाराजा काही त्यांना खेळण्यामध्ये याच्यामध्ये उत्साहाने महाराजांनी काही कुठे माळ वगैरे काय लागेल याच्यावर लक्ष असू दे. आज त्यांनी नारळ पूर्ण शिवरचं बोला आणून ठेवलं तो मान्य करून घे. आणि त्यांच्या सर्वांच्या पाठीशी साडून उभा राहा. आणि त्यांची ही मॅच आनंदात पार पडू दे. जय श्री मोठ्या दादा की जय. सवेली सागर मैदान दाखव. मॅच आता उलटी झाली. स्टॉप. जय बाबूजी महाराज. जय मारुती कुसुमी. जय मोठ्या दादा. हा बालगोपालांचा मेजेचा नारळ तुम्ही त्यांना ठेवले ते मान्य करून घ्या. त्यांना हे जोर द्या आणि कुणाला काही दुखापत होता कामा नाही. सर्वांना आनंदात केलं. गोपालकृष्ण महाराज की जय. हर हर महादेव. आपल्याला बघायला मिळतो या मैदानाचा बादशाह
अंडरांचा बादशाह समजला जाईल. शेवटी देवरांना समजलं जाईल. आणि अशा रीतीने मैदानावरती जावई पण आलेले आहेत अशा रीतीने. धन्यवाद जावई. स्थापन झालेलं आहे. जावई आले काय जावई पहिले असं पाहिजे. झालेलं आहे. अनुभव असणारे गोलंदाज आणि फलंदाज आणि आता मधले चेंडू जातो. सीमा पार जाण्याचा प्रयत्न परंतु जमलेला नाही. सरळ चेंडू जातो होतो गोलंदाजाकडे. पुन्हा सुरेश चंद्रजित पवार पुन्हा गोलंदाजी करतात. दाखवतो चेंडू सरळ सीमा चेंडू उद्या 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात आणि 2 धाव मिळत आहेत. त्याला 2 बॉल खेळू दे. सोकर बनवला सरळ चेंडू दाखवतात. चेंडू कट केलेला 1 धाव तर मिळते अर्जुनला. चालायचं. आता बुवा तुम्ही इकडे या. तुम्ही जावा तिकडे. शाबास. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करतायत आमचे ग्रामस्थ रवींद्र गरटकर, अर्जुन आंबेकर, पांडुरंग गरटकर आणि अशोकजी चिविलकर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांना घालते तेव्हा बोललो डोंट बी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज की जय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना शालपाला अर्पण करतायत अशोकजी चिविलकर आणि अर्जुनजी आंबेकर. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज की शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करतायत. सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार. यंगस्टर भाई यांच्याकडून आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूप खूप आभारी आहोत सर्व ग्रामस्थांचे, आंबेडकर ग्रामस्थांचे. दोन्ही प्रकारे थोडं थोडक्यात नियम ग्राउंडवर ऐकून घ्यायचे. खारगाव संघाकडून गोलंदाज युवराज पूर्ण पोलावर मारला चेंडू प्रसंग मिळत धावता मिळतो सुद्धा काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतात. प्रसंगाला 2 धावा. आपल्या कोटाच्या जागे आउट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्येमध्ये आपल्या कोटाच्या पहिल्या षटकापासून पहिल्या षटकात तिसऱ्याची दुसऱ्या गती बसण्यासाठी तयार.
6 धावा मिळतात. हा मैदानातील कॅच. दोन धाव मिळतात. तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नात 3 धाव मिळतात. खरं संघाला संघाची धावसंख्या होती 12. सुरेश सोडण्याचा प्रयत्न आउट यार. आणि हा करणारा सत्कार आणि अशा रीतीने अशा रीतीने आम्ही आजची पहिली मॅच हारलेलो आहे. आमची बी टीम होती, बी टीम हरलेली आहे. आणि हा आमचा कॅप्टन होता वागरे. 39 भरपूर गर्दी वाढलेली आहे. निर्धाव अल्पासला काही बॉल समजला नाही. चेंडू निर्धाव धाव किती पाहिजे टोटल? 39 झाले. किती पाहिजे? 18 असतील, 18 पाहिजे ना. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईची